कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना जयललिता यांचं निधन झालं. लोकसभेत 39 तर राज्यसभेमध्ये 18 खासदार असलेल्या पक्षाचं पुढे नेमकं काय होणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे. पनीरसेल्वम यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असलं तरी पक्षाची धुरा मात्र जयललिता यांची परममैत्रीण शशिकला नटराजन यांच्याचकडे जाण्याची शक्यता आहे. या शशिकला नटराजन कोण आहेत पाहूत. शशिकला नटराजन जयललितांच्या आयुष्यातली एक रहस्यमय व्यक्ती. या दोघींचं नातं काय होतं हे कुणीच ठाम सांगू शकत नाही. कुणी परम मैत्रीण सांगतं, कुणी मानलेल्या बहिणीसारखं सांगतं, तर कुणी लिव्ह इन कंपॅनियन सारखं सांगतं. पण एक आहे की जयललितांच्या प्रत्येक व्यवहाराची, निर्णयाची तिला माहिती असायची. आजवर पडद्याआड वावरणारी शशिकला आता पहिल्यांदाच जाहीरपणे समोर येण्याची शक्यता आहे. कारण जयललितांच्या निधनानंतर तिच्याकडेच पक्षाची धुरा जाण्याची शक्यता आहे. मुळामध्ये शशिकला आणि जयललिता यांची ओळख झाली कशी? 1970 सालच्या दरम्यान या दोघींची पहिल्यांदा भेट झाली. शशिकला नटराजन हिचे पती PRO म्हणून काम करत होते. ते ज्या IAS अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करत होते तो अधिकारी जयललिता यांच्या वर्तुळातला होता आणि त्यानंच या दोघींची भेट घडवून आणली. व्हिडिओ शूटिंगच्या निमित्तानं झालेल्या या पहिल्या भेटीतच शशिकलांनी जयललितांना जिंकलं आणि त्यानंतर जयललितांच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती ही ओळख त्यांनी प्रस्थापित केली. MG रामचंद्रन यांचं निधन झाल्यानंतर तर शशिकलाचा जयललितांवरचा प्रभाव आणखी वाढला. जयललिता तिला आपल्यासोबत बंगल्यावर राहायला घेऊन गेल्या. त्यावेळी शशिकलानं आपल्या मन्नारगुडी गावातल्या 30 ते 35 लोकांची टीम बंगल्यावर तैनात केली. स्वयंपाकी, वॉचमन, मदतनीस, ड्रायव्हर असे सगळे तिच्या गोटातले. एक प्रकारे हे जयललितांच्या भोवती एक जाळं विणल्यासारखंच होतं. जयललिता को बाद सत्ता शशिकला किंग मेकर बन जाएगी. शशिकला क्योंकि शशिकला को पास पैसा है, MLA सपोर्ट है, MP सपोर्ट है. 230 MLA से 130 MLA तमिलनाडु ADMK के पास है. IPS अधिकारी, IAS अधिकारी, सब लोग ये जो एडमिनिस्ट्रेशन को क्या क्या चाहिए वो शशिकला कंट्रोल करती है. 30 साल में शशिकला ने जयललिता का 99% आप इक्वल टू बोलोगे शशिकला बन जाएगा. जयललिता पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या 1991 साली. पण पुढच्याच निवडणुकीत त्यांना सत्ता गमवावी लागली. या पहिल्याच इनिंगमध्ये त्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा अधिक झाली आणि असं म्हणतात की याला सगळ्यात जास्त कारणीभूत होती ती शशिकला. शशिकलाच्या कुटुंबातली लोक प्रत्येक सरकारी कामात दलाली खात असल्याचे आरोप झाले. सुब्रमण्यम स्वामी तर शशिकलाच्या या गोत्याचा उल्लेख मन्नारगुडी माफिया असाच करायचे. शिवाय 1995 साली शशिकलानं आपला भाचा सुधाकरन जयललितांना दत्तक पुत्रक म्हणून दिला. सुधाकरनचं लग्न इतक्या थाटात पार पडलं की संपत्तीच्या ओंगळवाण्या प्रदर्शनानं जयललितांची इमेज निगेटिव्ह बनत चालली. पिताजी माताजी छोड़ करके गया है. उनको ब्रदर नहीं है, सिस्टर नहीं है, बेटा नहीं है, बेटी नहीं है. उनको एक ही मानस पुत्र है, फॉस्टर सन ले लिया है. उनकी शादी 100 करोड़ रुपया में जबरदस्त करके दिखाऊंगी करके उन्होंने शपथ लिया है, शपथ दिखाया है. क्योंकि वो कम्युनिटी से, जिस कम्युनिटी से उन्होंने लड़की लड़का चुन करके आए थे, अपना पैसा से पूरी की पूरी जबरदस्त किया है. बेनामी संपत्तीच्या केसेसमध्येही जयललिता शशिकला या दोघींवरही एकत्र आरोप झाले. शशिकलाची संगत चांगली नाही असा सल्ला अनेकांनी दिल्यावर जयललितांनी डिसेंबर 2011 मध्ये तिला दूरही केलं. तिच्या नातेवाईकांनाही बंगल्यातून हाकललं. पण हा राग 100 दिवसही टिकला नाही. जयललितांना पुन्हा शशिकलाचाच कळवळा आला आणि त्यांनी तिला माघारी बोलवलं. आणि आता शेवटच्या श्वासापर्यंत शशिकला त्यांच्यासोबतच राहिली. जयललिता सप्टेंबरमध्ये आजारी पडल्यानंतर सगळ्यांनी गृहीत धरलेलं होतं की भविष्यातला सगळा कारभार शशिकला यांच्याकडेच असणार. प्रश्न फक्त इतकाच होता की त्या किंगमेकर बनणार की स्वतःच किंग बनायला सरसावणार. तुर्तास तरी त्यांनी पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिलेली आहे. पण पनीरसेल्वम आणि शशिकला यांचे संबंध तितकेसे मधुर नाही आहेत.
शिवाय लोकप्रियता, वैयक्तिक करिश्मा आणि लोकल टच या बाबतीतही त्या जयललितांच्यापेक्षा फार कमी आहेत. आणि त्यामुळंच भविष्यामध्ये पक्षाला त्या किती मजबूतीने पकडून ठेवणार याच्याबद्दलची उत्सुकता आहे. शिवाय हेही लक्षात घ्यायला पाहिजे की जयललिता गेल्यानंतर आणि करुणानिधी आजारी असल्यामुळं तमिळनाडूच्या राजकारणामध्ये कधी नव्हे इतकी पोकळी निर्माण झाली आहे. आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रीय पक्ष घारीसारखे टपून बसले असतील. प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली.